जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। नृत्यांगनेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या कारणावरून संदीप सुरेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी गायकवाड यास पोलिसांनी अटक केलाय। याबाबतची फिर्याद नृत्यांगनेची आई दुर्गा अरुण गायकवाड यांनी दिली आहे। त्यांनी म्हटलंय की जामखेड येथे असताना आरोपी संदीप गायकवाड हा माझ्या मुलीला माझ्यासोबत विवाह कर असं वारंवार म्हणत होता। तिने लग्नाला नकार दिल्याने त्याने छळ केला। त्याच्या त्रासाला व छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलंय। सुपा बसस्थानक चौकात गुरुवारी सायंकाळी अंदाजे 35 वर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला। परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती रुग्णवाहिका चालक सादिक मकबूल सय्यद यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिली। सायंकाळी पुणे अहिल्यानगर महामार्गावरील सुपा बसस्थानक चौकात वाळवणे गावाच्या बाजूच्या स्वागत कमानीजवळ नागरिकांची गर्दी पाहून सय्यद यांनी चौकशी केली असता एक युवक बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला। नागरिकांच्या मदतीने तरुणाला रुग्णवाहिकेतून सुप्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। पारनेर तालुक्यातील वनकुटे व वासुंदे येथे गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास 2 महिलांच्या गळ्यातील सोने ओरबडून दुचाकीवर धूम स्टाईलने पळून जाण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, परंतु वासुंदे गावातील तरुण संदीप खंडाळे, प्रशांत वाकचौरे, किरण पोपटगड, सिकंदर शेख, रुपेश साठे यांनी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोटरसायकलवरील एका चोरट्यास पकडून त्याची धुलाई करण्यात आली। त्यानंतर त्यास पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। वयाची 50 उलटल्यानंतर शिक्षकांची पात्रता परीक्षा घेऊन शासन शिक्षकाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत इतर कोणत्याही क्षेत्रात एकदा नियुक्ती मिळाली की पुन्हा पात्रता सिद्ध करावी लागत नाही। मग टीएटी सारखी परीक्षा घेऊन कार्यरत शिक्षकांचा छळ का सुरू आहे असा सवाल करत सरकारने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या आक्रोश मोर्चात केली आहे। जिल्ह्यातील जवळपास 50% शाळा बंद होत्या। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव शहरात आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले। यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक कृष्णा आढाव, शहर जिल्हाध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक विजय त्रिभुवन, जनार्दन कदम, मंदार पहाडे, वीरेन बोरावके, रमेश गवळी, धरम बागरेचा, फकीर मोहम्मद कुरेशी, दिनकर खरे, सागर आहेर, प्रकाश जोशी, मनोज शिंदे, धनंजय कहार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक पदाचे उमेदवार, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जामखेड शहरातील समस्त भीमसैनिक संघटनेच्या वतीने सिद्धार्थनगर, मिलिंदनगर, सदाफुले वस्ती, आरणगाव तसेच तहसील कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69वा महापरिनिर्वाण दिन तैलचित्रास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, अरुण जाधव, अमित चिंतामणी, विकास बापना, लक्ष्मण ढेपे, प्रवीण सानप, दिगंबर राळेभात, अमित जाधव, कैलास हजारे, दिगंबर चव्हाण,
तसेच आरणगाव येथील माजी सरपंच संतोष निगुडे, शंकर शेठ गदादे, किशोर ससाने यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, बापूसाहेब गायकवाड, सागर सदाफुले, शेखर घायतडक, दादासाहेब घायतडक, सचिन सदाफुले यांच्यासह शहरातील सर्व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाथर्डी आगारातील बसमध्ये चोरी प्रकरणी रील स्टार कोमर काळेला अटक करण्यात आली होती. तिला आज शेवगाव न्यायालयात हजर करण्यात आलं. तिच्या वकिलांनी 3 निर्दोष असून तिच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा युक्तिवाद केलाय. न्यायालयाने सरकार पक्ष व आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेत तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेवगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते आलिम शेख यांना नेवासा रस्त्यावर 6 किलो वजनाचे मांडूळ सापडले. त्यांनी ते मांडूळ तत्काळ शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव सानप आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन बिरगळ यांच्या उपस्थितीत त्यांनी हे मांडूळ वन विभागाचे अधिकारी बाळकृष्ण बडे आणि सर्पमित्र सुशांत मनोरे यांना स्वाधीन केलं. सोमवारी पहाटे 3:45च्या सुमारास आरणगाव वाळुंज बायपास रस्त्यावर बाबुर्डी घुमट शिवारात भरधाव वेगात चाललेल्या पुणे बीड ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतला. या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी सुदैवाने बसमधील सर्व 27 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. नगर तालुका पोलीस बस कंपनीचा शोध घेत आहेत. कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव येथे एक्सप्रेस कॅनॉल लगतच्या चारीच्या फॉलमध्ये सुमारे 10 फूट खोल खड्ड्यात पडलेल्या हरणाला स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साह्याने बाहेर काढून जीवनदान दिलंय. आवाजावरून नागरिकांनी त्वरित धाव घेत हरणाला सुखरूप बाहेर काढलाय. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथे सांगतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.